नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आणि असायलाच पाहिजे. आज आम्ही निघालो आहे अन्वीला घेऊन देवदर्शनासाठी. संडे पण आहे, तर म्हटलं चला फिरून पण होईल आपलं आणि देवदर्शन पण होईल. तर आम्ही निघालो आहे देवदर्शनासाठी. कल्याणपासून जवळच एक मुळगाव गाव आहे, जे बदलापूरच्या थोडंसं पुढे आहे आणि ते नॉर्मली कल्याणपासून त्याचं अंतर आहे 20 ते 22 किलोमीटर. तर मुळगावला आहेत श्री खंडोबा मंदिर. मंदिर हे डोंगरावर वसलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे पायऱ्या चढून जावं लागतं. तर ही आहे एंट्री. या एंट्रीमधून आम्ही आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला खूप साऱ्या पायऱ्या लागल्या. त्या पायऱ्या जर आपण मोजल्या तर जवळपास म्हणतात की 700च्या आसपास पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून आपल्याला वर मंदिरासाठी जावं लागतं. आणि जेव्हा पायऱ्या चढून गेलो आम्ही, तर आम्हाला मंदिराची सुंदरसारखी एंट्री दिसली. मंदिर उंचावर असल्यामुळे इथे येण्यासाठी तुम्हाला कसरत करावी लागेल. 700 पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला ऑब्व्हियसली दम तर लागणारच आहे. मंदिरात आल्यानंतर आम्ही सर्वप्रथम घेतलं श्री खंडोबांचं दर्शन आणि त्यानंतर आम्ही केलं छोटंसं फोटोशूट. श्री खंडोबा आमचे एक कुलदैवत असल्यामुळे जिथेही आम्ही मंदिरात जातो देवाच्या, तिथे आम्ही तळी भरतो. देवाच्या नावाने आम्ही नॉर्मली तळी भरून घेतली. येळकोट येळकोट जय मल्हार. हा आहे सुंदर मंदिराचा परिसर. दर्शन आणि थोडंसं फोटोशूट झाल्यानंतर आम्ही निघालो खाली जायला. तर पुन्हा आम्हाला पायऱ्या उतरायच्यात आहेत. जवळजवळ 600 ते 700 पायऱ्या आहेत. त्या उतरण्यासाठी आमच्या अन्वीने हट्ट केलं की नाही मला चालायचंच आहे. तर मग काय, त्या दोघांच्या मदतीने, आजीच्या आणि बाबांच्या मदतीने अन्वीने मस्तपैकी पायऱ्या उतरण्याचा आनंद घेतला. पायऱ्या चढून उतरल्यामुळे सगळ्यांना खूप सारं दमायला झालं. त्याच्यामुळे काय, दमल्यानंतर आपण काय करतो तर आपली पेटपूजा. तर सर्वांचा आवडता आणि पटकन कुठेही भेटणारा पदार्थ म्हणजे काय, वडापाव. तर मस्तपैकी सगळ्यांनी वडापाव घेतला आणि आपली पेटपूजा थोडीशी शांत केली. मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी जायला. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मजा करा, मस्ती करा आणि नेहमी हसत राहा. चला, बाय बाय.